जय भीम नमो बुद्धाय पिंपरी येथील धम्मचक्र बुद्धविहार या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी जो आनंद आहे तो देणारा पुढच्या बदलने राजरत्नजी आगतम स्वागतम सुस्वागतम ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आदरणीय बनते राजरत्नजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा भिक्खू संघाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा. आता आपण ध्वजगाथा घेऊया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. वजीर संगात कायेस अंगिरसस्तादीनो वजीर संगात कायेस अंगिरसस्तादीनो केसमसूयाकीनं नीलठाने रसियो नीलवन्नानि चरन्ति अनन्तकास बुधके वजीर संगात कायेस अंगिरसस्तादीनो चवितो चेवाखीनां पितठाने रसियो पितवन्नानि चरन्ति. पूजयामि तमोदं सुगन्धिता
राजरत्नजी यांचं आगमन आपल्या विहारामध्ये झाले. आपण सर्वांनी त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे. त्यानंतर आपण आपला जो पंचशील ध्वज आहे या ध्वजाचं ध्वजारोहण पूज्य भदंत राजरत्नजी व आपल्या उत्सव समितीचे अध्यक्ष व इंजिनियर उद्योजक वैभवजी कसबे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे. यानंतर आपण बंदे आल्यानंतर लगेचच याचना आणि संपूर्ण वंदना घेणार आहोत. त्यानंतर सायंकाळी सुद्धा या दिवशी आपल्या भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. या वैशाख पौर्णिमेला महत्व एवढं जास्त का आहे, कारण भगवान बुद्धांना जी ज्ञान प्राप्ती झाली किंवा जो ब्रह्म प्राप्त झाला तोही आजचाच दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे. आणि भगवान बुद्धांचा महान परिनिर्वाण तोही आजचाच वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे. असा त्रिरत्न संगमद्वारे या वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. म्हणून आपण आपल्या बुद्धांच्या धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेला खूप सारं महत्व आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पूज्य भदंत राजरत्नजी हे आपल्याकडे महाकश्यप महाविहार रावेत इथून आलेले आहेत आणि त्यांच्या धम्मदेशनेचा जो आनंद आहे तो आपण घेणार आहोत. सर्वांना विनंती असेल की सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट आणि सर्वांनी आपल्या लहान मुलांना सांभाळून ठेवायचे आहे. यानंतर तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना प्रणाम. आज धम्मचक्र प्रवर्तन बुद्ध विहारामध्ये आपण सर्वजण वैशाख पौर्णिमा ही साजरी करण्यासाठी एकत्रित आहोत. आत्ताच या ठिकाणी त्रिसरण पंचशील त्रिरत्नवंदना बुद्धपूजा भीमस्मृती भीमस्मरण बोधिवृक्ष वंदना आदी या ठिकाणी संपन्न झालेले आहे. आपण सर्वजण आत्ताच ऐकलेले आहे की भगवान बुद्धांच्या 3 महत्त्वपूर्ण ज्या घटना आहेत आजच्या पौर्णिमेच्या संबंधित आहेत. त्यांचा जन्म आहे, त्यांची संबोधी प्राप्ती आहे आणि त्याचप्रमाणे महापरिनिर्वाण आहे. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत कालांतराने आणि तो दिन आज आपण साजरा करतो. तो फक्त भारताचंच नाही तर भारताच्या बाहेर पूर्ण जगामध्ये आज वैशाख पौर्णिमा साजरी होत आहे. भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जो उपदेश केला आणि तो जो उपदेश आहे की त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी तो मार्ग सांगितलेला आहे. ज्ञान जे आहे त्यांना जे काही संबोधी प्राप्त झाली ते खूप सूक्ष्म आहे, गंभीर आहे. कारण बुद्धिवान लोक समजतील अशाच प्रकारचं ते भगवान बुद्धाची संबोधी आहे. म्हणून आज जगामध्ये सायंटिस्ट लोक जे वैज्ञानिक लोक आहेत ते भगवान बुद्धांना समजतात. त्याचप्रमाणे जे बुद्धिवान लोक आहेत ते भगवान बुद्धांना समजतात. आपण खूपच वरवर भगवान बुद्धांना घेतो. त्यांच्या जे काही ज्ञानाचा भाग आहे तो मात्र अजूनपर्यंत बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेलं नाही. काय ज्ञान आहे त्यांचं, ते काय सांगतात, त्यांना काय गवसलं. ते म्हणतात की मला खूप सूक्ष्म ज्ञान आणि गंभीर ज्ञान प्राप्त झालं. जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यावेळेला त्यांना सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न पडला की हे ज्ञान कुणाला सांगावं, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मग ते विचार करू लागले की हे कुणाला उपदेश करायचा. तर असं म्हणतात की त्यावेळेला जो अलार कलाम रामबुद्ध बुद्ध हे दोघंही बुद्धिवान असे ते ऋषी होते. त्यांच्याकडे भगवान बुद्ध गेलेले होते. अशा ऋषीची आठवण त्यावेळेला भगवान बुद्धांना आली
असं म्हणतात की अलार कलाम हा भगवान बुद्धांना ज्या दिवशी बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्या अगोदरच त्याचं निधन झालेलं होतं. त्याचप्रमाणे रामोदक बुद्ध त्याच रात्री तोही त्याचंही निधन झालेलं होतं. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की हे 5 जे लोक आहेत पंचवर्गीय, की त्यांनी माझी 6 वर्ष सेवा केली आणि मग भगवान बुद्ध त्यांच्याकडे निघतात सारनाथला. मग या ठिकाणी भगवान बुद्धांची जी संबोधी आहे, बुद्धत्व प्राप्त आहे व ते बुद्ध झाले असा जो आपण भाग मिळतो, तर या ठिकाणी जे बुद्ध सिद्धार्थ गौतम आहेत त्यांच्या अगोदरही 27 बुद्ध झाले. भारतीय जे बुद्ध धम्माची जी परंपरा आहे खूप प्राचीन परंपरा आहे. हडप्पा मोहनजादरोपर्यंत त्याचा संबंध लागतो. त्या ठिकाणी ही बौद्ध स्तूप मिळालेले आहेत आणि अनेक सम्राट अशोकाने जे पूर्व बुद्ध होऊन गेले, जसे की कोणागमन बुद्ध होऊन गेले, त्यांच्याविषयी पण त्या मूर्तीविषयी त्यांनी जिक्र केलेला आहे. भगवान बुद्धांच्या अगोदर काश्यप बुद्ध, कपुछंद बुद्ध, त्याचप्रमाणे जे काही बुद्ध होऊन गेले, तर असं म्हणतात की सारनाथमध्ये 3 बुद्धाचे आसन होते. त्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले तेव्हा तर त्या 3 आसनावर प्रदक्षिणा करून मग 4थ्या आसनावर ते बसले. म्हणजे सारनाथमध्येही बुद्धांच्या अगोदर 3 बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बौद्ध परंपरा ही खूप प्राचीन परंपरा आहे. ज्याप्रमाणे जैन यांचे 24 तीर्थंकर झाले आणि त्यांची परंपरा जशी प्राचीन आहे की या भारतातील हे 2 धर्म सगळ्यात प्राचीन, एक जैन आणि एक बौद्ध, हे दोन्ही श्रमण धर्म आहे. आणि भगवान बुद्धांना आपण जरी ऐतिहासिक दृष्टिकोनातून बुद्ध धर्माचे संस्थापक मानत असलो तरी याच सिद्धार्थ गौतमाने सांगितले की माझ्या अगोदर 27 बुद्ध झालेले. दीपंकर, शरणंकर, मेदंकर, सुजात, नारद, कोणागमन, कपुछंद, काश्यप अशा अनेक 27 बुद्धांची यादी आपल्याला पालीमध्ये सापडते. म्हणजे बौद्ध धर्म हा खूप प्राचीन असा तो धर्म आहे. आपण पाहता की महामायाला जेव्हा स्वप्नामध्ये एक बोधिसत्व आले, तर ही बोधिसत्व संकल्पना कुठून आली? तर ही परंपरागत आहे ना. हे शुद्धोधनाचं जे काही शाक्य घराणं आहे, शाक्य कुल आहे, हे श्रमण धर्म मानणार आहे. बौद्ध धर्म जी काही परंपरा आहे तीच मानणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजची ही जी पौर्णिमा आहे, जी आपण बैसाख पौर्णिमा म्हणून जी साजरी करत आहोत, तर एक भगवान बुद्धांच्या जन्माविषयी तुम्ही सगळं वाचू शकता की ते आता पुस्तकं सगळे उपलब्ध आहेत. त्यांना ज्ञान प्राप्त कसं झालं, किती वर्ष घरात राहिले, घर त्याग केल्यावर किती वर्ष तप केलं आणि मग किती 45 वर्ष त्यांनी जो उपदेश केला, तोही आज सगळं पाली ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. ते वाचायला काही हरकत नाही. परंतु भगवान बुद्धांचं जे वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे की आधुनिक जे विज्ञान आहे आणि भगवान बुद्धांचा जे तत्वज्ञान आहे याच्याकडे जर आपण सांगड घातली की काय आहे आधुनिक विज्ञान आणि भगवान बुद्धांचं जो बोधी आहे, संबोधी आहे, जे भगवान बुद्धांनी आपल्याला जो उपदेश केला त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण ज्या गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत ती गोष्ट आहे की आधुनिक वैज्ञानिक युगात भौतिकवाद जे आहे, फिजिक्स जे आहे, खूप प्रगल्भ हे विज्ञान आहे. त्याच्या आधारावर बाकीचे विज्ञान विकसित झालेले आपण पाहतो. तर या ठिकाणी जे भौतिकवादाचे काय मत आहे, भौतिकवाद काय म्हणतो याकडे जर आपण पाहिलं तर भौतिकवाद सगळ्यात समर्थन त्यांचं जे आहे ते अनुभवावर ते समर्थन करतात. भौतिकवादाची उभारणी सगळ्या अनुभवावर आधारित आहे. मग या ठिकाणी आपण जर भगवान बुद्धांकडे जर पाहिले तर भगवान बुद्ध अनुभववादी आहेत का? अनुभव कशाला म्हणतात? जे डोळ्यांनी, कानाने, नाकाने, जिभेने जे 5 इंद्रिय आहेत, 5 इंद्रियाला येणारा अनुभव आणि विज्ञानाची सगळी उभारणी या अनुभववादावर आहे. मग या ठिकाणी भगवान बुद्ध अनुभववादी आहेत का नाही? तर आपण म्हणता येईल की भगवान बुद्ध अनुभववादी आहेत, पण अनुभववादाच्या ते पुढे गेले.
जे काही आपण डोळ्याने जे रूप पाहतो, जे काही कानाने आपण शब्द ऐकतो, नाकाने आपण जे गंध घेतो, जिभेने जे आपण रस चाखतो, शरीराने आपण जे काही स्पर्श अनुभवतो आणि मनाने मनोधर्म अनुभवतो. भगवान बुद्धांनी तसं विज्ञान 5 इंद्रिय ज्ञानेंद्रिय मांडतं, भगवान बुद्धांनी 6 मांडलेले. मग या ठिकाणी आपण पाहता की डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा आणि आपलं मन. तर मन म्हणत असताना त्यांनी मनोधर्म संज्ञा असा शब्द वापरला. बुद्धीचे भगवान बुद्ध 6 प्रकारची बुद्धी मांडतात. तर ते असं म्हणतात की आपण डोळ्याने जे काही पाहतो त्याची एक बुद्धी तयार होते, त्याला रूप संज्ञा असं म्हणतात. आता विज्ञान जर पाहिलं तर एकच प्रकारची बुद्धी मांडतो, मेंदू मांडतो आणि मेंदूमधून सगळं कार्य चालतं असं ते मांडतं. मग या ठिकाणी भगवान बुद्धांनी 6 प्रकारची बुद्धी मांडली. रूप संज्ञा म्हणजे आपण जे काय पाहत आहोत, पाहिलेलं आहे त्याची एक संज्ञा, त्याची एक बुद्धी आपल्यामध्ये असते. म्हणून तर आपण लोकांना ओळखतो. हे माझे नातेवाईक आहेत, हे माझी मुलं आहेत, हे माझी सासू आहे, हे माझे सून आहेत, हे माझे मित्र आहेत. हे ओळखण्याचं काम जे असतं ते रूप संज्ञेमध्ये असतं. ते रूप संज्ञेचे जे संस्कार असतात, त्याचं जे संकलन असतं, त्याच गोष्टी ओळखतो जे रूप संज्ञेमध्ये आहेत. त्या गोष्टी आपण ओळखू शकत नाही जे आपल्या रूप संज्ञेमध्ये नाही. म्हणजे डोळ्याने जे काय आपण रूप बघतो त्याची एक बुद्धी आपल्याकडे आहे, त्याला रूप संज्ञा असं म्हटलेलं आहे. आता मग दुसरीची बुद्धी बुद्ध सांगतात की आपण कानाने जे काही शब्द ऐकतो, भाषा ऐकतो, आवाज ऐकतो, साऊंड ऐकतो, काय ह्या सगळ्याच्या गोष्टी आपण ऐकत असतो, त्याचं एक संस्कारिक बुद्धी आपल्याकडे असते आणि त्याला ते शब्द संज्ञा म्हणतात. डोळ्याने आपण ऐकू शकत नाही, कानानेच आपण ऐकतो. आणि मग या ठिकाणी जी शब्द संज्ञा आहे, जसं का मराठी भाषेमध्ये मी बोलत आहे, तुम्हाला मराठी भाषा समजते. मग हे का समजते? कारण त्याच्यात शब्द संज्ञा तुमच्याकडे आहे. मग एक प्रकारची शब्द संज्ञाची एक बुद्धी, ही दुसरी प्रकारची बुद्धी आहे. रूप संज्ञा, शब्द संज्ञा, गंध संज्ञा. गंध संज्ञा म्हणतात जे काय आपण गंध घेतो, सुगंध, दुर्गंध, काही पदार्थांचा गंध वगैरे आपण घेत असतो, त्याचे सगळे संस्कारिक बुद्धी आपल्यामध्ये असते आणि त्याच्या आधारे आपण गंध ओळखतो. जरी बाहेर दुसऱ्या रूममध्ये एखादा पदार्थाचा वास येत असेल तर आपण तो पदार्थ ओळखू शकतो, या प्रकारचा तो पदार्थ आहे. तर त्याचा अर्थच आहे की ती गंध संज्ञा आपल्याला ते ओळखण्याचं काम आपण त्या आधारे करत असतो. म्हणजे या ठिकाणी रूप संज्ञा, शब्द संज्ञा, गंध संज्ञा, त्याचप्रमाणे रस संज्ञा, जे जिभेने आपण जे काही रस चाखतो, पदार्थ चाखतो, ते सगळे पदार्थ जर आपण पाहिले तर हे सगळ्या पदार्थाचे जे काही संस्कारित एक बुद्धी असते त्याला रस संज्ञा असं म्हटलेलं. ते जिभेच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये आपल्या किंवा ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये ते संस्कारित होतात. त्याचप्रमाणे जे काही आपलं त्वक आहे पूर्ण, आता थोडंसं गरम होत आहे किंवा थंड होत आहे किंवा कपड्याचा स्पर्श आहे किंवा पदार्थाचा कठीण, मृदू, मऊ अशा प्रकारचा जो स्पर्श आहे, या स्पर्शाच्या आधारे सुद्धा आपल्या ती बुद्धी तयार झालेली आहे. त्याला स्पष्टवे संज्ञा म्हणतात. आणि त्या प्रस्तवे संज्ञेतून आपण आपले स्पर्श जाणत असतो. म्हणजे ही किती प्रकारची बुद्धी झाली? 5वी प्रकारची बुद्धी झाली. म्हणजे रूप संज्ञा, शब्द संज्ञा, गंध संज्ञा, रस संज्ञा, स्पष्टवे संज्ञा आणि भगवान बुद्धांनी आणखीन एक संज्ञा मांडली आणि ती बुद्धी मांडली, ती मनोधर्म संज्ञा. कारण मनामध्ये जे सुख दुःखाचे जे अनुभव येतात, मनामध्ये जे काही चालू आहे, आपले कान नाही ओळखू शकणार, डोळे ते सुखदुःख ओळखू शकणार नाही, नाक सुखदुःख ओळखू शकणार नाही, परंतु मनोधर्म जी संज्ञा आहे, मानसिक जुडलेली जी बुद्धी आहे, आपल्या मनात जे काही चालू आहे, आता तुमच्या मनात जे काही चालू आहे तुमची ती बुद्धी तुम्हाला जाणते. तुम्ही जे काही भाषा बोलत आहात किंवा जे काही तुम्ही थिंकिंग, विचार करत आहात, तर या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकच प्रकारची बुद्धी आहे आणि ते मेंदूशी संबंधित मांडलेली आहे. परंतु भगवान बुद्धाने 6 प्रकारची बुद्धी मांडलेली आहे. मग या ठिकाणी ते असं म्हणतात की ही 6 प्रकारची बुद्धी विकसित करायला पाहिजे आपण. आणि ती कशी विकसित होते? फक्त स्कूल कॉलेजमध्ये गेल्यावर होत नाही. स्कूल कॉलेजमध्ये गेल्यानंतर शब्द ज्ञान आहे, शब्दाच्या कल्पना आहे, शब्दाचा अर्थ आहे, त्याच्या त्या व्याख्या आहेत. परंतु तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या मुलांना, तुम्हाला, मला सगळ्यांना या निसर्गाचं निरीक्षण परीक्षण करायला पाहिजे. सिद्धार्थ गौतम लहानपणापासून या निसर्गाचं निरीक्षण परीक्षण करत असतात. खूप सूक्ष्म निरीक्षण त्याचं होतं.
तुम्ही पाहता की नंतर नंतर त्यांनी जी आपल्याला या ज्ञानप्राप्तीसाठी शमता आणि विपස්සना ही ध्यान पद्धती आहे ती खास त्यासाठीच आहे की आपण निरीक्षण परीक्षण करून त्याच्यातलं सूक्ष्माधिक सूक्ष्म ज्ञान आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. मग इथे आपण पाहता की हे सूक्ष्माधिक सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जे टेक्निक भगवान बुद्धांनी सांगितली त्या टेक्निककडे जर आपण लक्ष दिलं तर असं दिसतं की त्यांची पूर्ण बुद्ध धम्माचं जे काही आधार आहे किंवा बुद्ध धम्माचे काही ज्ञानप्राप्तीचा भाग आहे तो 3 भागात विभागला जातो. एक भाग असा आहे की तुम्ही भरपूर आपल्या इंद्रियाच्या द्वारे निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. इंद्रियाच्या द्वारे जर आपण निरीक्षण परीक्षण जर केलं, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन या 6 इंद्रियाच्या संबंधित असलेली बुद्धी ती विकसित केली तर आपण बुद्धिमान आहे. म्हणजे आपल्या मुलांना फक्त शाळेत पाठवून चालणार नाही, तुम्हाला अनेक ठिकाणी त्यांना फिरवावं लागेल. मातीचं आता शाळेतले सगळे सिलेबस चेंज होत चालले. जापनीजचा जो स्कूल वगैरे असं त्यांचा सिलेबस वेगळा आहे. आता काही स्कूल आपल्याकडे आलेले आहेत की आता काही पालक जागृत झाले की त्यांना ही गोष्ट लक्षात आली आपल्या मुलाला जर बुद्धिमान घडवायचं असेल, प्रगल्भ त्याची बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर स्कूलचा सिलेबस खूप महत्त्वाचा असतो की ते कशा पद्धतीने मुलांना शिकवतात. नाही तर कारकुनी बनवणारा असा सिलेबस घेऊन काही उपयोगाचा नसतो. आणि म्हणून या ठिकाणी की मुलांना आजकाल जे काही लहान मुलं असतात त्यांना आता मातीत खेळायला लावतात, पाण्यात खेळायला लावतात, गवतामध्ये घेऊन जातात, झाडामध्ये घेऊन जातात, डोंगरामध्ये घेऊन जातात. त्याला त्या नॅचरल नैसर्गिक ज्या काही प्राकृतिक ज्या गोष्टी आहेत त्याला ते हाताळायला लावतात. कारण त्या इंद्रियाच्या कक्षेत आल्याशिवाय त्या बुद्धीचा विकास होणार नाही ना. पुस्तकामध्ये एलिफंट शिकवून, पुस्तकामध्ये काव शिकवून, हॉर्स शिकवून चालणार नाही ना. त्यांनी प्रत्यक्षात त्याचं जवळून जेव्हा निरीक्षण परीक्षण करतो तेव्हा तो बुद्धिवान, त्याची बुद्धीचा विकास होतो. त्याला भगवान बुद्धांनी श्रुतमेव प्रज्ञा म्हटलं. श्रुतमेव प्रज्ञा म्हणजे फक्त प्रवचन ऐकणे नाही. श्रुतमेव प्रज्ञा म्हणजे आपल्या 5 आणि 6 इंद्रियाच्या मार्फत जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला श्रुतमेव प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. आणि हा पहिला क्रमांक भगवान बुद्धाने दिला की आपल्याला श्रुतमेव प्रज्ञा ही बुद्धीशी संबंधित आहे. आपली जी बुद्धी आहे त्याच्याशी संबंधित आहे, त्याचा विकास केला पाहिजे. म्हणून तुम्ही पहा की सिद्धार्थ गौतमकडे लक्ष द्या. सिद्धार्थ गौतमांचे जे वडील आहे शुद्धोधन यांनी त्यांना बालपणापासून सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. युद्ध कौशल्य त्यांना पुरवलेलं आहे, संगीत त्यांना येत होतं, संगीत पण बुद्धांना माहीत होतं. त्याचप्रमाणे त्या काळचे वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ होते ते सुद्धा ते खेळत असत, व्यायाम ते करत असत. एवढंच नाही की त्या काळचे ऋषी मुनी जे काही शिकवायचे, तर्कशास्त्र असेल, काही फिलॉसॉफी असेल, तत्वज्ञान असेल, त्याचा पूर्ण 29 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने अभ्यास केला. भगवान बुद्ध झाडाखाली बसले त्यांना ज्ञान प्राप्त झालं एवढं सोपं नाही. ते पहिल्यांदाच खूप प्रगल्भ आहेत, त्यांच्या डोक्यांचा खूप बुद्धींचा खूप विकास झालेला आहे. ते असे तज्ज्ञ आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टी माहीत आहेत. चिंतन, मनन, विमर्श अशा पद्धतीचे ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धांना लक्षात घेत असताना आता काही टीका लोक करतात यूट्यूबवर या तुमच्या रील्सवर वगैरे, बाकी विरोधक लोक टीका करतात. जर ते म्हणतात जर झाडाखाली बसून जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसून ज्ञान प्राप्त झालं असेल तर तुम्हाला स्कूल कॉलेज कशाला. ते म्हणतात या भिमट्या लोकांना, भिमट्या म्हणून असा एक शब्द ते उपासात्मक शब्द वापरतात, यांना स्कूल कॉलेजची काय आवश्यकता, झाडाखाली बसावं. मग या ठिकाणी न्यूटन झाडाखाली बसला, तर झाडाखाली बसल्यावर न्यूटनला ज्ञान प्राप्त झालं का गुरुत्वाकर्षणाचं. त्याच्या अगोदर त्यांनी अनेक वैज्ञानिक सायंटिस्ट त्याचा बुद्धीचा विकास झालेला आहे. त्याचा फक्त हेतू प्रत्यय कॉज इफेक्टच्या आधारे त्यांनी लक्षात घेतलं. अगर हे त्याचं ते वाचन आहे अगोदर, पृथ्वी गोल आहे किंवा हे वर आकाश आहे, आपण आकाशात तरंगत आहोत, आपण सगळे उलटे आहोत, त्याला सगळं माहित आहे ना. कोणाला? न्यूटनला सगळं माहित आहे. अगोदर त्याची बुद्धी या ज्ञानाने भरलेली आहे. तेव्हा तो म्हणतो की जेव्हा फळ पडलं तेव्हा इथंच का पडलं, आकाशात का नाही पडलं. आणि मग तो विचार करतो ना. आणि मग त्याला लक्षात आलं की गुरुत्वाकर्षणामुळे ज्या काही वस्तू असतात पृथ्वीच्या ज्या काही आवरणामधल्या त्या सगळ्या पृथ्वीकडे येतात, खिचून घेतले जातात. हे त्याला तिथं ज्ञान प्राप्त आहे. आता भगवान बुद्ध झाडाखाली बसले म्हणजे भगवान बुद्धांना झाडाखाली बसल्यावरच ज्ञान प्राप्त झालं अशा प्रकारचा गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही. तसं नाही ना.
भगवान बुद्ध खूप ते अलारकारामाकडे गेले, रामबुद्ध पुत्राकडे गेले, त्याचप्रमाणे अनेक योगिनीच्या आश्रमात गेले आणि घरापासूनच त्यांना खूप मोठं प्रशिक्षण मिळालेलं आहे. ते खूप बुद्धिवान आहेत. त्यांच्याकडे जी बुद्धीची क्षमता आहे ते खूप वेगळी आहे. आणि मग या ठिकाणी आपण असं पाहता की सिद्धार्थ गौतमाई झाडाखाली बसले तेव्हा ज्ञान प्राप्त झालं आपण जरी म्हणत असेल, ते एक त्या काळची ती परिस्थिती होती जेव्हा कधी लोक शोध करत असत किंवा यथार्थ काय शोधायचं आहे किंवा ईश्वराला शोधायचं आहे किंवा आत्म्याला शोधायचं आहे किंवा आध्यात्मिक अवस्था प्राप्त करायची आहे, तेव्हा लोक निघून जायचे, जंगलामध्ये निघून जायचे. तर या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे फक्त झाडाखाली बसल्यामुळे झालं असं म्हणता येणार नाही. पण त्या ठिकाणी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून असं बघता येईल की हा ते तिथं झालं. पण त्या अगोदर आपण पाहिलं तर भगवान बुद्ध श्रुतमय प्रज्ञा आणि चिंतनमय प्रज्ञेमध्ये खूप पारंगत होते. आता आपण चिंतनमय प्रज्ञा आपल्या स्कूल कॉलेजमध्ये शिकवली जात नाही, परंतु प्राचीन काळी नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, जवळपास 12 विद्यापीठ या भारतामध्ये होते आणि हे 12 विद्यापीठांमधून एक बुद्धांचा सिलेबस त्यांना शिकवला जायचा. भगवान बुद्धांचा सिलेबस आहे. तुम्ही जे स्कूलमध्ये विद्यार्थ्याला किंवा स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये जो सिलेबस आहे तो काहीच नाही. माणसाला प्रतिभान होण्यासाठी तो सिलेबस नाहीच असं म्हणता येईल. तुम्ही जर पाहिलं की बुद्ध धम्माचा जो सिलेबस आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणून बुद्धांच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी बुद्धांचे आश्रम आहेत त्या त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी निर्माण झालेल्या आहेत. भगवान बुद्धांनी मंदिर उभा नाही केली. भगवान बुद्धांनी मंदिर उभा नाही केली. भगवान बुद्धांनी प्रशिक्षित असे सेंटर उभा केले आणि त्याचा परिणाम काय झाला? नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, अवधूतपुरी विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठ तयार झाले आणि त्या विद्यापीठातून त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावर रिसर्च करायचे, परीक्षण करायचे, निरीक्षण करायचे आणि ध्यान एक असं माध्यम आहे की त्या माध्यमातून आपल्या बुद्धीचा विकास करायचा. म्हणून एक आहे, बाबासाहेबांच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले मर्यादेच्या मंदिरासारखे विहार बांधू नका. हे पहिलं त्यांचा संदेश आहे. दुसरं की बुद्ध विहार म्हणजे मंदिर ही संकल्पना लावू नका असं नाही आहे. बुद्ध विहार हे काय आहे? बुद्ध विहार हे शिक्षण देण्याचं केंद्र आहे. म्हणून कसबे साहेबांचं मला एक आवडतं की कसबे साहेबांनी या ठिकाणी UPS MPचे मुलांसाठी हे जे दालन खुलं करून दिलेलं आहे आणि आज ही मुलं जी इथं तयार होत आहे ही बाबासाहेबांची संकल्पना आहे. बाबासाहेब म्हणाले विहारातून मला क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालेले मला बघायचं आहे असं ते म्हणायचे. बाबासाहेबांची विहाराची संकल्पना वेगळी होती. बाबासाहेबांची विहाराची संकल्पना नालंदा तक्षशिला विद्यापीठाची संकल्पना होती आणि भिक्खूला ते उद्देशून म्हणतात तुम्ही प्राचीन बौद्ध भिक्षूचा आदर्श घ्या. प्राचीन बौद्ध भिक्षू ज्याप्रमाणे नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ मध्ये होते त्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. बाबासाहेबांना मंदिर उभा करून काय करायचं आहे? बाबासाहेबांना या सगळ्या जंजाळातून, अंधश्रद्धेतून, या सगळ्या कर्मकांडातून त्यांना हद्दपार करायचं होतं. त्यांना माणसाला बुद्धिवान बनवायचं होतं, त्यांना माणसाला वैज्ञानिक बनवायचं होतं, त्यांना माणसाला प्रतिभावान बनवायचं होतं. हे त्यांना पाहिजे होतं. तुम्हाला सांगतो अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या एका लिखाणामध्ये म्हणतात बुद्ध धम्म खूप वेगळा आहे. एक वैज्ञानिक तो काय म्हणतो, बुद्ध धम्म वेगळा आहे अन्य धर्मापेक्षा, त्याची बैठक वेगळी आहे आणि त्यांना बुद्ध धम्माचं तत्वज्ञान पसंत होतं. असं म्हणतात की सापेक्षवादाचा जो काही सिद्धांत त्यांचा आहे त्यांनी ते बुद्धांपासूनच, बुद्धांच्या संकल्पनेपासून उचललेला आहे. आणि तुम्हाला माहिती की अल्बर्ट आइन्स्टाईन यहुदी होते. यहुदी लोक काय होते? जर्मनमध्ये यहुदी लोकांचा किती छळ झाला. त्या ठिकाणी त्या लोकांना इतका छळ झाला की अन्य देशामध्ये ते लोक पळून गेले. भारतात पण आहेत ते लोक. त्यांना राहायला देश नव्हता. आता जो काय देश मिळाला तर त्याची अवस्था काय झाली तुम्हाला माहिती आहे. एक बाजून दुसऱ्या धर्माचे लोक, एक बाजूने दुसऱ्या धर्माचे लोक, ते मध्येच अडकले. त्यांना तो देश देऊन पण उपयोगाचा झाला नाही. ते दलित लोक होते, लक्षात ठेवा. यहुदी लोक दलित होते, मागासलेले लोक होते, गरीब होते, परंतु त्यांच्याकडे एक कल्चर होतं, त्यांच्याकडे एक संस्कृती होती. ते यहुदी धर्माचे लोक होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक संघटन राहिलं. तर त्या काळी काय झालं की त्यांचे जे लोक आहेत, जसा विज्ञानाचा विकास सुरू झाला त्या लोक त्या साईडला घुसले, वैज्ञानिक प्रक्रियामध्ये आले. आणि म्हणून आज जगामध्ये पहा यहुदी लोक
विज्ञानामध्ये अग्रेसर आहेत. दुसरी गोष्ट अर्थशास्त्रामध्ये ते अग्रेसर आहे. मोठमोठे बिझनेस असो किंवा असं म्हणा की जगाचं अर्थशास्त्र त्यांच्या हातात आहे. कुणाच्या? यहुदी लोकांच्या. उपेक्षित लोक, परंतु त्यांनी आपल्या बुद्धीचा विकास केला, त्यांनी आपल्या विज्ञानाची त्यांनी कास धरली, त्यांनी आर्थिक बाजूकडे लक्ष दिलं आणि पूर्ण बिझनेस फैलावला. तर आज अल्बर्ट आइन्स्टाईन हे सायंटिस्ट, स्पिनोझा नावाचे एक फिलॉसॉफर त्यांच्यामध्ये होऊन गेले. आज पहा, आपण आपल्यासमोर एक खूप भयंकर मोठा आदर्श आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्यासाठी बरेच उपदेश करून ठेवलेले आहेत, भाषणं करून ठेवलेले आहेत. मला वाटतं त्यांच्या भाषणानुसार आपण जर कार्यक्रम आखला ना, आपण सक्सेस आहे, सफल आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की विहार हे नालंदा विद्यापीठासारखे असले पाहिजे. खूप मोठी लायब्ररी आपल्याकडे असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी इथं अभ्यास केला पाहिजे. वंदना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांटिंग करण्याची जी परंपरा आहे, ती परंपरा काय की भगवान बुद्धांचे सूक्त याद करण्याची परंपरा आहे. तुम्ही आता रोज म्हणता की बुद्धाला शरण गमन केलं पाहिजे. काय शरण, काय गमन, याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, शरण कशाला म्हणायचं, गमन कशाला म्हणायचं. आता तुम्ही बुद्ध वंदनेमध्ये म्हणालात की विद्या चरण संपन्नो सुगतो, काय विद्या चरण, विद्या काय आहे, चरण काय आहे. तर या ठिकाणी चरण म्हणत असताना भगवान बुद्धांनी एका उपदेशात स्पष्ट केलं. ते म्हणतात चरण म्हणजे आपली जी मानसिक अवस्था आहे ना, त्याचा विकास आहे. जसं समाधी जी आहे, स्मृती आणि उपेक्षा ही चतुर्थ ध्यानाची अवस्था. तर चरण ह्याला म्हणतात की वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे प्रथम जे ध्यान आहे ते पहिलं चरण आहे. आणि हे पहिलं चरण सिद्धार्थ गौतम 7 वर्षाचे असताना जांभळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना पहिल्या चरणामध्ये ते गेले होते. मग आपले जी मुलं आहेत, आपण जे आहोत, ध्यानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे ध्यान कुठलं ईश्वराचं नाही, हे ध्यान काही आत्म्याचं नाही, हे ध्यानामध्ये काही मागायचं नाही. या ध्यानामध्ये आपल्या मेंदूचा विकास करायचा आहे, आपल्या मनाचा विकास करायचा आहे. आणि म्हणून ध्यान गरजेचं आहे, ध्यान खूप आवश्यक आहे. म्हणून शमत आणि विपसना, जगातील सगळे बौद्ध शमत आणि विपसनेवर विशेष करून लक्ष देतात. म्हणून चरण म्हणतो विद्याचरण. चरण म्हणजे हे पहिलं चरण झालं. दुसरं चरण काय? वितर्क, विचार निघून जातो, प्रीती, सुख आणि एकाग्रता ही मनाची अवस्था राहते ध्यान करत असताना. हे दुसरं चरण आहे. आणि तिसरं चरण आहे की या प्रीती आणि सुख निघून जातं, त्या ठिकाणी सुख आणि एकाग्रता राहते तिसऱ्या चरणामध्ये. आणि चौथ्या चरणामध्ये सुख निघून जातं आणि त्या ठिकाणी फक्त एकाग्रता आणि उपेक्षा राहते. तुम्ही आनापानसती ध्यान कदाचित करत असाल, विपसना तुम्ही करत असाल. आनापानसती काय आहे? एकाग्रता प्राप्त करण्याचं ध्यान नाही. बरेच लोक प्रवचनात सांगत असतात आनापानसती हे एकाग्रता प्राप्त करण्याचं साधन आहे. नाही, एकाग्रता प्राप्त करण्याचं साधन नाही. अनापानसती, अनापानसती म्हणजे सती म्हणजे स्मृती वाढवण्याचं ते टेक्निक आहे. भगवान बुद्धांनी महासतीपट्टण मध्ये सगळ्या स्मृतीचा विकास सांगितलेला. कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धर्मानुस्मृती, अनापानस्मृती, मरणानुस्मृती, बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, त्यागानुस्मृती, शीलानुस्मृती. किती स्मृती आहेत? स्मृतीला जास्त महत्व दिलेलं आहे. स्मृतीमध्ये असेल तरच ते आचरण होतं, स्मृतीमध्ये नसेल तर आचरण होत नाही. म्हणून एक आहे बुद्धांचं तत्वज्ञान आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान, याच्यावर समाजाची रचना झाली पाहिजे. आता झाली म्हणता येणार नाही आपल्याला. समाजाची रचना बुद्ध तत्वज्ञानानुसार आणि बाबासाहेबांच्या तत्वज्ञानानुसार झाली नाहीये. का झाली नाही? त्याचं फल कुठं बघायचं, त्याचा परिणाम कुठं बघायचा? जर बाबासाहेबांच्या तत्वाने, बुद्धांच्या तत्वाने जर समाज घडला असेल तर त्याचं रिॲक्शन बघा. जयंतीमध्ये मिरवणूक असते, मिरवणुकीचं स्वरूप कसं असतं? सिनेमाची गाणी, पिले खाल्लेले लोक आणि डान्स चालू असतो, असभ्य डान्स, ओरडाओरडी चालू असते, जय जयकार चालू असतो, जणू काय जंगली रानटी लोक आहेत. तर ही फिलॉसॉफी बुद्धांची आहे का? ही फिलॉसॉफी बाबासाहेबांची आहे का? म्हणून जे तत्वज्ञान आहे ते पहिले बुद्धीमध्ये आलं पाहिजे, स्मरणामध्ये आले पाहिजे, आणि मग तो आचरणाचा भाग बनतो, ती संस्कृती बनते. जर संस्कृती बनली नसेल तर त्याचा अर्थ असा
की अजून तत्वज्ञान रुजलं नाही. संस्कृती तेव्हा बनू शकते जेव्हा वैचारिक पातळी तयार होते. बाबासाहेबांना हे आम्ही प्रयत्न होतो. बाबासाहेबांना माझा जे जयकार करण्यापेक्षा मी जे सांगितलेलं काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे. भगवान बुद्धांना हे अभिप्रेत नव्हतं. ही लोक वेगळी आहेत. ही लोक खूप प्रगल्भ, खूप उच्च दर्जाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून इथे पाहता अल्बर्ट असो, स्टीफन हॉकिंग असो, अरिस्टॉटल फिलॉसॉफर असो, मिल फिलॉसॉफर असो, हुम असो, अरे अनेक या फिलॉसॉफर लोकांनी, वैज्ञानिक लोकांनी बुद्धाला वाचलं आणि त्यांनी आपलं डोकं विकसित केलं, आपली फिलॉसॉफी विकसित केली. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे, तुम्हाला पुन्हा एकदा गुलाम बनायचं नसेल तर दोनपैकी एकाला जिवंत ठेवा. एक संविधान आणि एक बुद्ध धम्म. या दोन्हीपैकी एक जिवंत राहिलं पाहिजे जर तुम्ही गुलामी जाणार नाही. संविधान आज आहे उद्या नसेल, सांगणं कठीण आहे, परंतु बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं खूप गरजेचं असं ते म्हणाले. हे विज्ञान युग आहे आणि विज्ञान युगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आज पाश्चिमात्य देशामध्ये बौद्ध धम्माला मांडणारे जेवढे नास्तिक लोक आहेत ते सगळे बुद्ध धम्माला मांडतात, बुद्ध धम्माला स्वीकारतात. तर आपण आपल्या समोर खूप मोठं मानसिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे आणि तो बुद्ध धम्म आहे. म्हणून बुद्ध धम्माची जर तुम्ही तुलना केली वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर तुम्हाला लक्षात भगवान बुद्धाला जे गंभीर ज्ञान प्राप्त झालं, सूक्ष्म ज्ञान प्राप्त झालं म्हणतात ते काय. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी अणुपरमाणूचं विश्लेषण केलं आणि हे विज्ञान पण अणुपरमाणूचं विश्लेषण करतात. हे जग आपल्या समोर आहे, त्याचं जर आपण विभाजन करत घेतलं तर अणुपरमाणूपर्यंत जातो. बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेब म्हणतात 19व्या शतकामध्ये बुद्धांचा विजय झाला. तुम्ही वाचलाच ना बुद्धांनी धम्म, त्याच्यात बाबासाहेबांचं वाक्य आहे. काय म्हणाले, 19व्या शतकामध्ये बुद्धांचा विजय झाला. असं का म्हणाले ते, 19व्या शतकापर्यंत विज्ञान आणि फिलॉसॉफर अणुपरमाणू फायनल मानत होते. हे जे जगत आहे अणुपरमाणूंनी बनलं असं मानत होते, बुद्ध मानत नव्हते. बुद्ध म्हणायचे की अणुपरमाणू पण शाश्वत नाही. सब्बे संखारा अनिच्छाती यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे एस भग्गो विशुद्धिया. आणि 19व्या शतकामध्ये अणुपरमाणूचं विभाजन झालं वैज्ञानिकाच्या प्रयोगशाळेत आणि फक्त विद्युत तरंग मात्र दिसले त्यांना. म्हणजे या जगाचं जे अस्तित्व, भौतिक अस्तित्व आपण जे म्हणतो, म्हणून या जगाला भौतिक म्हणायचं का अभौतिक म्हणायचा प्रश्न आहे. भगवान बुद्धांनी जेव्हा आपल्या धम्माचा उपदेश करीत असताना त्यांनी या जगाची 2 प्रकारे विभागणी केली. एक विभागणी ते म्हणाले भौतिक रूप आहे आणि दुसरी विभागणी अरूप आहे. त्यांनी रूप आणि अरूप असे 2 धर्म सांगितले. आणि मग ते सांगताना असं म्हणतात या विश्वामध्ये जे काही धर्म म्हणतात, काय धर्मसंकल्पना समजून घ्यायला पाहिजे. धर्मसंकल्पना न समजल्यामुळे खूप घोटाळे होते. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्म किंवा जसे आपण आज हिंदू धर्म, जैन धर्म असं वापरतो त्या उद्देशाने धर्म शब्द वापरले नाही. धम्म शब्द हा तत्वदर्शनाशी संबंधित आहे. धम्म शब्द नैतिकतेशी संबंधित आहे. धर्म शब्द मानसिक अवस्थेशी संबंधित आहे, सायकोलॉजिकल आहे, फिजिक्स पद्धतीने धम्म शब्द आहे. तर या ठिकाणी धम्माची जी संकल्पना आहे ते वेगवेगळ्या अर्थाने वापरलेली आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं म्हटलं की 19व्या शतकात बुद्धांचा विजय झाला, त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे भगवान बुद्ध हे वैज्ञानिक आहे, सुपर सायंटिस्ट आहे. भगवान बुद्धांनी या जगाचं विश्लेषण करत असताना त्यांनी सांगितले की रूप आणि अरूप असे 2 धम्म आहेत. आणि पुढे जाऊन त्यांनी असं सांगितले की ते हे जे धम्म आहेत संस्कृत आणि असंस्कृत आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो, भगवान बुद्धांनी जे काय सांगितलं ते सगळं अनित्य अनित्य असं सांगितलं नाही. भगवान बुद्धांनी संस्कृत आणि असंस्कृत धर्माचे 2 भाग केले. मग संस्कृत धर्म कशाला म्हणायचं, असंस्कृत धर्म कशाला म्हणायचं, ते जेव्हा भौतिक तत्वावर बोलतात तर 4 एलिमेंट सांगतात. वैज्ञानिक लोक पण तेच सांगतात. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 महाभूत आहेत. आणि आरूप म्हणताना ते आपली मनाची अवस्था सांगतात, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान.
मग ते सांगतात की आपण जे सत्व आहे, मनुष्य आहे, तो नामरूपात्मक आहे आणि तो नामरूपात्मक आहे. आणि ते म्हणतात की हे सगळं संस्कृत धर्म आहे. संस्कृत धर्म कशाला म्हणतात? संस्कृत म्हणजे भाषा नाही. संस्कृत धर्म म्हणजे ज्याच्यावर कारणाचा परिणाम होतो त्याला संस्कृत धर्म म्हणतात. जे परिवर्तन होतं त्याला संस्कृत धर्म म्हणतात. मग पृथ्वी धातू परिवर्तन होतो, आप धातू परिवर्तन होतो, तेज धातू परिवर्तन होतो, त्याच्यावर कारणाचा परिणाम होतो. आणि हे 4 महाभूत एकमेकावर अवलंबून असतात. भगवान बुद्धांनी जेव्हा धम्माचं विश्लेषण केलं, भूत, भौतिक, प्रसाद रूप, लक्षण रूप अशा अनेक भौतिकाचं विश्लेषण केलेलं. तर या ठिकाणी 4 महाभूत जे आहे, आता आपलं शरीर 4 महाभूताचं आहे, परंतु ते सांगतात हे प्रसाद रूप आहे, परिवर्तन होऊन आलेलं आहे. डोळे 4 महाभूताचे आहेत, कान 4 महाभूताचे आहेत, नाक 4 महाभूताचे आहे, जीवा 4 महाभूताचे आहे, सगळं शरीर 4 महाभूताचं आहे. मग मनाची अवस्था सांगताना ते अरूप सांगतात. आणि अरूप जरी सांगितलं तर तेही संस्कृत धर्म आहे, त्याच्यावरही कारणाचा परिणाम होतो. म्हणून ते म्हणाले सभ्ये संखारा आणि इच्छा, जे काय अस्तित्वात आहे ते सगळं परिवर्तन होणार आहे, तसंच राहणार नाही. आज विज्ञान तेच मानतं. स्टीफन हॉकिंगने सांगितलं या जगाची जी स्थिती आहे हे सगळं परिवर्तन होणार आहे, तसं दिसणार नाही. जे आज आपण सगळे ग्रह, गोल, सूर्य वगैरे तारे ज्या म्हणतो, 6 तारे म्हणजे सगळे सूर्यच ना, हे सगळं ब्रह्मांड बघतो, ते ब्रह्मांड तसंच राहणार नाही. ज्याचं उत्पन्न झालं, भगवान बुद्धांच्या सिद्धांतामध्ये खूप महत्वाचं आहे, जे उत्पन्न झालं ते नष्ट होणार. आणि जे तुम्हाला दिसतं आज त्याचं परिवर्तन होणार, ते तसंच राहणार नाही. हे जगत, हे ब्रह्मांड त्या कायमस्वरूपी राहणार, हे शास्त्रज्ञाला पडलेला प्रश्न आहे. अल्बर्ट स्टीफन हॉकिंगनं सांगितले की आपल्याला दुसरी पृथ्वी शोधावी लागेल. आता हे जास्त दिवस आपण इथे राहू शकणार नाही. या पृथ्वीवर आपल्याला मनुष्याला राहण्याचं, सत्वाना राहण्याचं वातावरण नाही. आणि भगवान बुद्ध जे सांगतात संस्कृत असंस्कृत, तर संस्कृत मध्ये सगळं परिवर्तन होणार हे सांगतात. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये नित्य संकल्पना पदार्थाविषयी आणि मनाविषयी नाही. मग ते काय सांगतात? असंस्कृत धर्म कशाला म्हणतात? ज्याच्यावर कारणाचा परिणाम होत नाही. मग कशावर कारणाचा परिणाम होत नाही? हे जे आकाश आहे, अनंत आकाश, त्याच्यावर कारणाचा परिणाम होत नाही. ती खाली जागा आहे पण त्याचं अस्तित्व आहे, ते न्याय होऊ शकतं आपल्याला. आणि म्हणून आकाशावर कुठल्याही प्रकारे कारणाचा परिणाम होत नाही. आकाश जे दिसतं. पुन्हा दुसरं ते सांगतात 3 अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावर कारणाचा परिणाम होत नाही, त्याला असंस्कृत असं त्यांनी म्हटलं. आकाश, स्वपादिशेष निर्वाण आणि महापरिनिर्वाण बुद्धांचं, या 3 गोष्टीला म्हटलं. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये म्हटलं तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर अस्तित्व असतं का? तथागतांचं महापरिनिर्वाणाच्या नंतर अस्तित्व नसतं का? ही चर्चा झाली. कुठे चर्चा झाली? बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये पुनर्जन्माची संकल्पना सिद्ध करत असताना बाबासाहेब या गोष्टी मांडतात. ते म्हणतात तथागताचं अस्तित्व असतं आणि नसतं, या दोन्ही कॅटेगरी तथागताला लागू होत नाही. त्याचं कारण काय? ते असंस्कृत धर्म आहे, त्यांच्यावर कारणाचा परिणाम होत नाही. आणि म्हणून बुद्ध धम्मामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वैज्ञानिक विश्लेषण आहे. म्हणून भगवान बुद्धांनी अनुभवाला महत्व दिलं, परंतु व्यवहारिक अनुभव मांडला, पारमार्थिक नाही. पारमार्थिक त्यांचं बोधात्मक ज्ञान आहे. म्हणून भगवान बुद्धांना एक बाजूला अनुभववादी जर आपण असं म्हटलं, इंद्रियालाच मानणारे बुद्ध आहेत का? इंद्रियाच्या पलीकडे ज्ञान मानत नाहीत का? तर त्यांनी असं सांगितलं जे काही इंद्रियाचं स्ट्रक्चर आहे आणि जे आपल्याला ज्ञान होतं, ते जे ज्ञान आहे, जे रूप आहे, शब्द आहे, गंध आहे, रस आहे, स्पर्श आहे, ते पण भौतिकच आहे. सगळे ते भौतिकच आहे. म्हणून त्यांनी द्वादश निदान सांगत असताना 6 इंद्रियाचे विषय म्हणजे द्वादश निदान म्हटलं. आणि ते काय सांगतात? बुद्ध धम्माचं आचरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर एक लक्षात घ्या, तत्वार्थ दर्शन करायचं असतं. जे तत्व आहे, तत्व काय आहेत? मग तुम्ही विपसना करणारे किती लोक आहे? हात वर करा. अच्छा, विपसना करणाऱ्या लोकांनी पहिली गोष्ट लक्ष, आपल्याला तत्वार्थ दर्शन करायचं आहे. मग तत्व काय? तर भगवान बुद्ध सांगतात पंचस्कंद हे तत्व आहे, द्वादश आयतन हे तत्व आहे, 18 धातू हे तत्व आहे, द्वादश निदान हे तत्व आहे. म्हणजे एक पहा, ही सगळी वैज्ञानिक भाषा आहे बुद्धांची. तत्वाचं यथार्थ स्वरूप जाणणं म्हणजे ती प्रज्ञा प्राप्त करणं आहे.
म्हणजे आपण पाहता की आधुनिक सायन्स आणि बुद्धिझम जवळ तर आहेच आहे, पण बुद्ध काय सायन्सवादी आहेत का, अनुभववादी आहेत का, की तार्किक आहेत का, या सगळ्या गोष्टी जर आजच्या ह्याच्यामध्ये उहापोह केला तर बुद्ध त्याच्या पुढे निघून जातात. कारण भगवान बुद्धांनी असं सांगितलेलं आहे, जे काही इंद्रिय अनुभव आहे त्या इंद्रिय अनुभवाकडे जर आपण त्यांच्या न्यायशास्त्रामध्ये, लॉजिकमध्ये, तर्कशास्त्रामध्ये उहापोह जर केला तर होणारं जे ज्ञान आहे असं म्हटलेलं आहे, बाह्य जगाचं ज्ञान आपल्या इंद्रियाद्वारे जे होतं तेवढंच मर्यादित आहे. आणि त्याच्यामध्ये पण मिथ्या ज्ञान आहे, त्याच्यामध्ये पण सत्य ज्ञान आहे, ते व्यावहारिक मानतात. हे व्यावहारिक ज्ञान, इंद्रिय ज्ञान व्यावहारिक आहे, त्याच्यात सत्य पण आहे, मिथ्या पण आहे, दोन्ही ज्ञान आपल्याला होतात. कधी कधी साप असतो, तो साप दिसतो, कधी कधी दोरी असते तर दोरीच्या ठिकाणी साप दिसतो. तर अशा प्रकारे जे व्यावहारिक जे काही ज्ञान आहे, आता आपलं जे काही व्यावहारिक ज्ञान असेल, माझं तुझं, हे घर माझं, हे माझं, ते माझं, आपण जे काही व्यवहारिक करतो ना सगळं, याला सगळ्यांना बुद्धिझमच्या दृष्टिकोनातून हे अविद्यावर आधारित हे ज्ञान असल्यामुळे हे मिथ्याच आहे. हे परमार्थिक ज्ञान नाही, यथार्थ ज्ञान नाही. भगवान बुद्धांनी हे श्रुतमय ज्ञान, चिंतनमय ज्ञान आणि मग भावनामय ज्ञानामध्ये त्यांना जे वैशाख पौर्णिमेला जे ज्ञान झालं त्या ज्ञानाला काय म्हणतात? त्या ज्ञानाला म्हणतात निर्विकल्प ज्ञान. निर्विकल्प म्हणजे तिथं विकल्प नाही, तिथं शब्द नाही, तिथं बुद्धीचे विचार नाहीत. त्यांना जे प्राप्त झालं त्या ज्ञानाला म्हटलंय साक्षात्कार झाला. त्यांना ते साक्षात्कारी पुरुष आहेत. ज्ञानाचा साक्षात्कार म्हणजे त्यांना बोधात्मक ज्ञान प्राप्त झालं, तर बुद्ध म्हणाले. बुद्ध याचा अर्थ म्हणून बुद्ध खूप विज्ञानाच्याही पुढे ते जातात, तर्काच्याही पुढे जातात. तुम्ही पहा, ते तर्कनिष्ठ आहे. बाबासाहेब आंबेडकर तर्कनिष्ठ आहेत. तर्कावर आधारित सगळे बौद्ध भिक्षू नालंदा, तक्षशिला विद्यापीठ तर्कावर डिबेट करायचे. एखादा ब्राह्मण समाजाचा माणूस असेल तो विद्वान तेव्हा ठरायचा जर तो एखाद्या बौद्ध भिक्षूला हरवत असेल. इतके तर्कामध्ये पटाईत आणि पट्टू होते बौद्ध भिक्षू. तर या ठिकाणी आपण असं पाहता की भगवान बुद्ध तर्काला सुद्धा एक विशिष्ट मर्यादा ठेवतात. कालाम आले आणि कालामाने सांगितले की हा आचार्य येतो, आम्हाला हे सांगतो, तो आचार्य येतो, आम्हाला ते सांगतो. अशा अनेक प्रकारचे आचार्य आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सांगत आहेत. तर आम्ही कुणाचं म्हणायचं? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, एखादी गोष्ट तर्कावर जरी ती सिद्ध होत असेल तरी मानता कामा नये. म्हणजे तर्काचा सुद्धा उपयोग आहे आणि तो व्यवहारापुरता मर्यादित आहे. आणि भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते बोधात्मक ज्ञान आहे. त्याला निर्विकल्प ज्ञान म्हणतात. ज्ञान दोन प्रकारचं असतं, बुद्धिझम मानतो. एक सविकल्प ज्ञान, एक निर्विकल्प ज्ञान. सविकल्प ज्ञान बुद्धीवर आधारित, निर्विकल्प ज्ञान बुद्धीच्या परेचं ज्ञान, त्याला निर्विकल्प ज्ञान म्हटलेलं आहे. आणि निर्विकल्प ज्ञान आपल्याला दोन ठिकाणी होतं असं बुद्धिझम मानतो. एक ज्ञान बुद्धत्व प्राप्तीच्या वेळेला आणि दुसरं ज्ञान इंद्रियाच्या कक्षेमध्ये. जेव्हा मी एखादा फर्स्ट टाइम रूप बघतो त्यावेळेला तिथे विचार नसतात, इंद्रियाच्या कक्षेत विचार नसतात. जेव्हा ती इंद्रियाच्या ते काही रूप ग्रहण केल्यानंतर जेव्हा बुद्धीकडे पाठवलं तेव्हा तिथे विकल्प सुरू होतो. म्हणून भगवान बुद्धांनी ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले, एक सविकल्प ज्ञान आणि एक निर्विकल्प ज्ञान. आता बुद्धिझम खूप डीप आहे. त्याला आपण अभ्यास करत असताना एक सायकोलॉजी पद्धतीने अभ्यास करा. सिग्मंड फ्राइडनी बुद्धिझमला वाचलं आणि त्यामुळे त्यांच्यात मानसशास्त्र विकसित झालं. भगवान बुद्धांचं मानसशास्त्र काय या पद्धतीने एक अभ्यास करा. भगवान बुद्धाचं भौतिकशास्त्र काय, फिजिक्स काय या पद्धतीने अभ्यास करा. भगवान बुद्धाचं नीतिशास्त्र काय, मॉरल या पद्धतीने अभ्यास करा. भगवान बुद्धांचं तर्कशास्त्र काय, न्यायशास्त्र काय, लॉजिक कशा पद्धतीचं आहे या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. तर अनेक जे वैज्ञानिक जे शोध आहेत आज भगवान बुद्धांना विज्ञानाच्या याच्यामध्ये चौकटीत ठेवलेलं, बाकी कोणाला नाही. जगातील लोक आज बुद्धांचा जेव्हा अभ्यास करतात एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करतात, एक तार्किक दृष्टिकोनातून अभ्यास करतात, एक मॉरल दृष्टिकोनातून अभ्यास करतात. हे मिल वगैरे सगळे जे ना, अरिस्टॉटल वगैरे सगळं बुद्धांना वाचून त्यांनी आपलं मॉरल फिलॉसॉफी सांगितली. ते असे कित्येक लोक आहेत. आणि म्हणून एक पहा की आज भगवान बुद्ध अशा पद्धतीने आपल्या समोर आहेत की त्यांच्याकडे सर्वांग परिपूर्ण असं तत्वज्ञान त्यांच्याकडे भरलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की हा जो मार्ग आहे
हा मार्ग फक्त बौद्ध बनण्याचा नाही, फक्त मी बौद्ध झालो, माझं कास्ट सर्टिफिकेट चेंज झालं, माझं लग्न बौद्ध पद्धतीने झालं असे लोक सांगत असतात, परंतु त्यासाठी नाही. हा मार्ग बुद्ध बनण्यासाठी आहे. सिद्धार्थ गौतम म्हणाले सगळे बुद्ध बनू शकतात, सगळ्यामध्ये बुद्ध बीज आहे, सगळ्यामध्ये तथागत गर्भ आहे, प्रत्येक मनुष्य बुद्ध अवस्थेमध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून एक आहे की आपण सगळे बुद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही साधना केली पाहिजे. बौद्ध होण्याचा, बौद्ध तर झाले, तर बौद्ध होणं खूप वेगळं काम आहे, ते एक सामाजिक आहे, व्यवहारिक आहे. परंतु बुद्ध होण्यासाठी आपण सगळे जे सत्व आहेत, जीव आहेत, ते बुद्ध होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे आपण पाहता भगवान बुद्धांचं जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आहे ना, ते व्यवस्थित वाचून काढा. किती लोकांनी वाचलं? हात वर करा. मी भगवान बुद्धांचं प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सगळं वाचून काढलं. वाचणं खूप आवश्यक आहे, कारण बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांचा निर्देश तिथं आहे. कारण ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन, त्यांनी असं म्हणतात की 3 धम्मचक्र प्रवर्तन झाले. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सारनाथमध्ये झालं, दुसरं धम्मचक्र प्रवर्तन गुरुतुकुट पर्वतावर झालं राजगीरला, तिसरं धम्मचक्र प्रवर्तन वैशालीला झालं. या 3 धम्मचक्र प्रवर्तनाच्या आधारे जगातील बौद्ध लोक उभे आहेत. मग आपण ते वाचायला पाहिजे. काय 3 धम्मचक्र प्रवर्तन आहेत? तर हे 3 धम्मचक्र प्रवर्तनापैकी कमीत कमी आपल्या विहाराचं नाव काय? धम्मचक्र प्रवर्तन महाविहार. हो, ओके, विहार किंवा महाविहारचे मध्ये. मग तुम्ही लक्षात घ्या, इथं पहिल्यांदा हे सूत्र सुरू झालं. भगवान बुद्धांचा पहिला उपदेश जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यांनी जो मध्यम मार्ग सांगितला, 4 आर्य सत्यावर उपदेश केला, कारण त्या घरापासून लहानपणापासूनच हे जे जगातील जे दुःख आहे त्यांना सहन होत नव्हतं आणि त्यांना तो शोध घ्यायचा होता, सर्वांना दुःखातून मुक्त करण्याचा शोध घ्यायचा. आणि त्यामुळे ते घराच्या बाहेर आले, आपल्या पत्नीची संगनमत करून आले. पत्नीनेच त्यांना सांगितलं की जा तुम्ही आणि सर्वांना दुःखांचा मुक्तीचा मार्ग शोधून काढा. आणि मग 29व्या वर्षी ते घराच्या बाहेर आले. आणि मग 35व्या वर्षी जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं, तर त्यांचा जो पहिला उपदेश आहे तो उपदेश खूप महत्वाचा आहे, त्याचा अभ्यास करायचा. त्या उपदेशाला लागून सगळं तत्वज्ञान त्यांचं उभा राहिलेलं आहे. म्हणून पहिलं धम्मचक्र प्रवर्तन काय म्हणतात हे बुद्ध, आधी एक एक शब्द ना शब्द, त्यातला एक शब्द ना शब्द वाचा. जसं 4 आर्य सत्य म्हटलं का ते लक्षात घ्या. 4 म्हणजे काय, आर्य म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, शब्द, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या लक्षात घ्यायलाच पाहिजे. आणि तर मग समजणार नाहीत बुद्ध. आपण जर आपल्या मनानुसार जर आपण त्याचं विश्लेषण करत बसलो तर आपला सगळा गोंधळ होऊन जाईल ना. 4 आर्य सत्य म्हणत असताना आर्य कुणाला म्हटलंय? बुद्धिझम मध्ये जो आर्य शब्द आलेला आहे तो बुद्धांना उद्देशून आला. बुद्ध आर्य आहे. आर्य कुणाला म्हणतात? अनार्य कुणाला म्हणतात? जो विकारामध्ये असतो त्याला अनार्य म्हणतात, जो विकारातून मुक्त झाला त्याला आर्य म्हणतात. हे शब्द आहेत. आणि म्हणून इथं आर्य शब्द कुणाचा आहे? हा उपदेश काही सर्वसाधारण लोकांचा नाही, हा बुद्धांचा उपदेश आहे. म्हणून त्याला 4 आर्य सत्य म्हटलेलं आहे. 4च का म्हटलं? तर ते 4 भाग आहेत. दुःख आर्य सत्य नंबर 1, दुःख समुदय आर्य 2, दुःख निरोध 3, दुःख निरोध गामिनी प्रतापदा 4, म्हणून 4. मग सत्य कशाला म्हणायचं? हे 4ही सत्य आहेत, कारण ते अनुभवावर उतरतात. हे 4ही सत्य ते अनुभवावर उतरतात. आणि एवढंच नाही, मग ही जी देशना आहे, ही जो उपदेश आहे तो कुठल्या प्रकारचा आहे? तो व्यवहारिक आहे का पारमार्थिक आहे? तर बाबासाहेब आंबेडकर सांगतात भगवान बुद्धांचा उपदेश 2 प्रकारचा आहे. एक आहे निश्चित, एक आहे अनिश्चित. आता हे आपल्याला विभागणी करता आली पाहिजे की भगवान बुद्धाचा उपदेश जर 2 प्रकारचा आहे, एक व्यवहारिक उपदेश आहे, एक पारमार्थिक उपदेश आहे, यथार्थ ज्ञान जे आहे जगाचं त्याचा उपदेश आहे. मग हे जो सगळं आहे, दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी आर्य सत्य, त्याच्यात 2 भाग करता येतात. दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, हा जो भाग आहे तो व्यवहारिक उपदेश आहे. दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतापद आहे, हे पारमार्थिक उपदेश आहे. हे आपल्याला दुःखातून मुक्त होण्याचा उपदेश आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला पाहू शकता, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. एक एक शब्दाचा किस पाडला पाहिजे, त्याशिवाय समजणार नाही. नाहीतर आधुनिक भाषा, आधुनिक आपलं तत्वज्ञान, आधुनिक आपण जे काय ऐकलं ते शब्द जर भगवान बुद्धांच्या शब्दाशी जोडत बसलो तर सगळा गोंधळ होईल.
तसं म्हणाल की विद्याचरण संपन्न. आता विद्या म्हणजे काय, ते आपण म्हणा की जे काय पुस्तकी ज्ञान असतं, जे मुलं जातात विद्या ग्रहण करतात, त्याला विद्याबुद्ध म्हणत नाही. भगवान बुद्ध असं म्हणतात, भगवान बुद्धांना जेव्हा या 4 चरणातून समाधी प्राप्त झाली, समाधी प्राप्त झाल्यानंतर जातीस्मरण झालं, ही पहिली विद्या त्यांची, त्याला विद्या म्हटलं त्यांनी. पहिलं जातीस्मरण झालं, 4 आर्य सत्याचं ज्ञान झालं, प्रतीत समुत्पादाचं ज्ञान झालं, हे सगळं त्यांची विद्या आहे. म्हणून या ठिकाणी विद्या आणि अविद्या काय आहे, म्हणून एक बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी 4च लोक राहू द्या. एक मात्र आहे की लोकांना बुद्ध धम्म समजणारी लोक जे असतात ना, ते बुद्धिवान लोक लागतात. आणि आपल्यात मला असं वाटतं की बुद्धिवान लोक लक्षात घेऊ शकतील, पण आधुनिक जगत बुद्धिवान आहे, लोक विहारात यायला पाहिजे. कारण जुन्या लोकांनी जे काही सांगितलं वगैरे केलं तो भाग वेगळा, परंतु आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे, तरच आपण धम्म चांगल्या प्रकारे लक्षात येऊ. म्हणून या विहाराचं जे काही कामकाज आहे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. फक्त धम्माच्या कामकाजासाठी रेग्युलर प्रवचनाची मालिका इथं ठेवणं किंवा एक अभ्यासक्रम इथं आपण उभा करणं, पहिलं धम्मचक्र प्रवर्तन पहिला अभ्यास करून टाका, त्याशिवाय बुद्ध धम्म समजणार नाही. पहिले धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्याचा यथाभूत अभ्यास करा. प्राचीन काळी जे लोक होते, जे काही अनेक दर्शन भारतात आहेत का नाही, ते लोक काय सांगायचे, मनुष्य दुःखी आहे, ते पण त्यांनी पण विचार केला. दुःखाविषयी त्या लोकांनी विचार नाही केला असं नाही, सांख्य दर्शनांनी केला, चार्वाकांनी केला, न्यायवैशेषिकांनी केला, वेदांतांनी दुःखाचा विचार केला. परंतु एक आहे, भगवान बुद्धांनी जो दुःखाचा विचार केला, दुःखाच्या कारणाचा विचार केला, निरोध आणि मार्गाचा विचार केला, तसा विचार त्यांचा नाही. त्यांनी कसा विचार केला, माणसाचं दुःख आहे, प्राण्यांचं दुःख आहे, ते दुःख काय आहेत ते म्हणजे आदिदैविक आदिभौतिक त्या लोकांनी मानलं. मग आदिदैविक आणि आदिभौतिक याच्यामुळे दुःख उत्पन्न होतं. मग काय करायला पाहिजे, मग यज्ञ करा, मग पूजा करा, मग भक्ती करा, हे मार्ग तिथं आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळे धर्म समभाव नाहीत, मार्ग वेगळे आहेत, त्यांचं वेगळं विश्लेषण आहे. भगवान बुद्धाने दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, भगवान बुद्धाने दुःखाचं कारण सांगितलं ते म्हणजे अज्ञानपणामुळे दुःख निर्माण होत आहे, भ्रमामुळे दुःख निर्माण होत आहे, कर्मामुळे दुःख निर्माण होत आहे, तृष्णेमुळे दुःख निर्माण होत आहे, उपादनामुळे दुःख निर्माण होत आहे. भगवान बुद्धांनी जेव्हा 4 आर्य ते सांगितले, ते म्हणाले तुमच्या स्वभावामुळे दुःख निर्माण होत आणि तुमच्या स्वभावात दुःखाचं कारण, तुमच्या स्वभावातच निरोध आहे आणि तुमच्या स्वभावाचं परिवर्तनाचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग जो आहे तो तुमच्या स्वभावातच परिवर्तन करायचा. भगवान बुद्धांचा सगळा जोर, सगळं निर्देश जो आहे त्यांचा तो आपल्याशी संबंधित आहे. तुम्हाला आदिभौतिक आणि आदिदैविक करून कुठं यज्ञ याग पूजा अर्चा करत बसायचं नाही. तुम्हाला मेडिटेशन करणं, अष्टांग मार्ग पालन करणं, भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग भावित करणं हे गरजेचं आहे. तर दुःखातून मुक्त होऊ. कित्येक बौद्ध आहेत, फक्त फोटो आणि मूर्ती घेऊन बसून नाही चालणार आपल्याला. तर या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला जसं काम सांगितलंय, मी इथल्या विहारविषयी नाही बोलत, इथलं विहार खूप छान आहे, इथलं कार्य खूप चांगलं आहे, परंतु अधिक आपण ह्याला कसं प्रगल्भ काम करता येईल याकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे. आता कसबे साहेब, कसबे कुटुंबियांना घर बघायचं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या. आता तुम्ही तर पाहता हे सगळं कामं करत असं, मला कधी कधी विचार पडला की आता कसबे साहेब थोडेसे थंड थंड दिसायला लागलेत का, लोकांनी त्यांना निरुत्साही केलं का काय असं वाटतं. माणूस उत्साहित काम करतो आणि कधी कधी लोक विरोधात बोलत राहतात, काय तर काय चालू राहतात, हे सगळं चालणार. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भाषणं करायची, प्रवचन द्यायचे, तर लोक काय म्हणायचे, हा काय बाबा सांगतोय आम्हाला, आमचा व्यवसाय सोडा म्हणतो का काय, असं म्हणायचे त्याकडचे लोक. आणि काय व्यवसाय होते, गुरंढोरं ओढणं, ते बाबासाहेबांना नावं ठेवायचे. परंतु आज लक्षात येते की बाबासाहेब काय, ठीक आहे. तर लोकांना लक्षात येत नाही, म्हणून आपण अपेक्षाच करायची नाही. लोकांनी आपली वाहवा करावी, आपली निंदा केली काय, स्तुती केली काय, याच्यात आपण अडकायचंच नाही, फक्त काम करायचं. आपलं काम काय, बुद्धाचं आणि बाबासाहेबांचं काम आहे, ते वाढवायचं आपल्याला. आणि त्यामुळे लोक विसंबून राहताच का म्हणे, त्यांच्या वावावर आणि त्यांच्या स्तुतीवर तर कधीच राहू नये, मी या मताचा आहे, नाही राहायचं. आणि लोक किती आले विहारात याला जास्त महत्व देऊ नका. 4 विहार आले तरी प्रवचन. भगवान बुद्धांनी सुरुवातीला किती लोकांना केलं होते, 5 लोकांना उपदेश केला. आणि तो उपदेश करत असताना 3 लोक भिक्षाटनाला जायचे आणि 2 लोकांना उपदेश करायचे, पुन्हा 2 लोक भिक्षाटनाला जायचे, 3 लोकांना उपदेश करायचे. अशा पद्धतीने उपदेश केला. आणि उपदेश केल्यानंतर एकाच वेळेला सगळे आरस झाले का, एकच झाला. त्याचं काय नाव, कौंडिन्य. हा आरस झाला. त्याचं कारण सांगतो, जे 8 ब्राह्मणांनी महामायेच्या स्वप्नाचं विश्लेषण केलं त्यापैकी कौंडिन्य होता. आणि कौंडिन्याला आपल्या भविष्यावर विश्वास होता. आणि म्हणून ज्या वेळेला बुद्धाने ग्रहत्याग केला त्यांनी ग्रहत्याग केला.
तो बुद्धांच्या पाठीमागेच लागला. आणि म्हणून या 5 लोकांना असं वाटलं की हे सिद्धार्थ गौतम आपल्याकडे येत आहे, हा भ्रष्ट झालेला आहे, पदार्थ गोळा करत आहे, मौज मजामध्ये आता जाणार आहे, आणि त्यामुळे त्याला ते रिस्पेक्ट देत नव्हते. परंतु कौंडिन्यचं तसं नव्हतं. कौंडिन्यवर विश्वास होता, आणि मग कौंडिन्यचा विश्वास असल्यामुळेच कौंडिन्यने जे काही बुद्ध सांगत होते त्यांनी आपल्यात भावित केला, आणि ते पहिल्यांदा आरस झाले, आणि नंतर मग बाकीचे झाले. मग इथे पहा, भगवान बुद्धांच्या उपदेशामध्ये जो उपदेश आहे त्यापैकी हे 5 लोकांना पहिल्यांदा उपदेश केला. मग आपण कशाला, एक जरी आलं तर उपदेश करा, त्याची चिंता करू नका. नशा पॉलिटिकल लोकांना असते, लोकांची नशा, हे कधी विसरायचं नाही. जे पॉलिटिकल लोक असतात त्यांना लोक लागतात. हजारो लोक आले का त्याला वेगळी नशा येते. माझ्यासारखं कोणीच नाही असं वाटतं. गाडीतून उतरला तर 2 वेळा डुबलतच येतो तो नशा झाल्यासारखं. प्रत्येक वेगळ्या प्रकारची नशा असते ना, त्यामुळे त्याची आपण चिंता करायची नाही. आपण धार्मिक लोक आहोत, तर आपण सातत्याने काम करणं खूप गरजेचं. आणि एक मात्र आहे, असे निस्वार्थपणे काम करणारे जी लोक आहेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे ना, सपोर्ट केला पाहिजे ना. आज कुटुंब सगळं धम्मासाठी काम करतं, तर आपण सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. विरोधात बोलून काय ना काय आपण त्यांना नावं ठेवून संभ्रम लोकात निर्माण करणं हे करता कामा नये. ते स्वतःचा पैसा लावतात, स्वतःचा वेळ देतात, सगळं करतात. आणि कट्टर बाबासाहेबचे थॉट्स ऑफ आंबेडकर आले, थॉट्स ऑफ बुद्धावाले, आणि किती छान काम उभा केले ना. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आहे हे सगळं. बाबासाहेबांना हे पाहिजे होतं, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले पाहिजे होते, धम्माचं प्रशिक्षण लोकांना दिलं पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. इतकं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारची माणसं खूप कमी आहे, खूप कमी. त्यामुळे नावं ठेवून बसून आपण त्यांना जेवढी धन्यता, जेवढी कृतज्ञता व्यक्त करता येईल तेवढी आपण करायला पाहिजे. बाबासाहेबांची पण लोकांनी केली नाही तर आपली कोण करणार आहे, तो भाग वेगळा सोडून द्या. परंतु हे काम करणारे जे लोक असतात ते भारावून आणि बाबासाहेब आणि बुद्धांच्या थॉट्सला पूर्ण समर्पित असे लोक काम करतात. तर या बुद्ध जयंती निमित्त आपण सगळ्यांनी हे पहा की आपल्याला न बोलवता आपण आलं पाहिजे. त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट करता कामा नये, ते आपलं काम आहे. 14 एप्रिल, 6 डिसेंबर, बुद्ध पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, आता पहिलं धम्मचक्र प्रवर्तन येते जुलैला, त्या पौर्णिमेनिमित्त आपण सगळ्यांनी एकत्रित जमलं खूप आवश्यक आहे. आणि एक आहे, जोपर्यंत आपण धम्माचा अभ्यास करणार नाही ना तोपर्यंत समजणारच नाही, डोक्यातच नाही तर आचरणात कधीच येऊ शकत नाही. मग डोक्यात आलं पाहिजे. कल्चर तेव्हा बनेल जेव्हा आपले थॉट्स बनतील. थॉट्सच्या आधारे कल्चर असतात. आपलं कल्चर आता त्याला संस्कृती म्हणता येणार ना, आता विकृती झालेली आहे, ती विकृती दूर करायला पाहिजे. जे जयंतीमध्ये जी विकृती दिसते, आता बुद्ध पौर्णिमेला लोक येतच नाहीत. आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आलात, कसं कालं मला माहित नाही, पण जयंतीला लोक मोठ्या प्रमाणात येतात, खाव पिव मजा कर, दम मारो दम, त्यासाठी लोक येतात ना. पण बुद्ध पौर्णिमेला तुम्हाला दिसणार. म्हणजे याचा अर्थ असा घ्या की बुद्धांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, आणि हे राजकीय लोकांनी सगळं वाटोळ करून टाकले सोसायटीचं. त्यांनी गौतमी पाटीलला नाचवायला आणतात, कारण त्यांना लोक पाहिजेत ना. गौतमी पाटील विषयी मी विरोध नाही करत, पण तुम्हाला सांगतो की ती काय आपण स्त्रीचा आदर करतो तो प्रश्न वेगळा. परंतु हे लोक अशा प्रकारचे विभस्त काय जे असेल जे उभा करतात त्यांना लोक पाहिजे असतात, तर त्यांना हे कळत नाही. थॉट्स ऑफ आंबेडकर, थॉट्स ऑफ बुद्धा हे खूप वेगळं आहे. आम्हाला या भारताचं परिवर्तन करायचं आहे, भारताला या समाजाचा आदर्श निर्माण करायचा आहे. बाबासाहेब म्हणाले तुमचा आदर्श या बुद्ध धम्म स्वीकारल्यावर झाला तर बाकीचे लोक तुमच्याकडे येतील, आणि कोण येणार नाही येणार. म्हणून आपला आदर्श झाला पाहिजे, याकडे विशेष करून लक्ष द्या. भगवान बुद्धाने खूप उपदेश केला, खूप मार्ग सांगितला. एका दिवसात पटणं तुम्ही सगळे कंटाळून जाल. मला खूप बोलावंसं वाटतं पण मी बोलणार नाही जास्त, कारण तुम्हाला बाकीची कामं असतील, भोजन असेल, बाकी वेगळे कामं असतात, तर तुम्ही थकून जाल. नाही तर बोलायला तुम्ही किती 4 घंटे 5 घंटे आरामशीर बोलू शकेल, मला काही तेवढा प्रॉब्लेम नाही. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, जे काही तुम्ही जयंती म्हणून, जे विजय म्हणून जे काही आपण साजरा करत आहोत, बाबासाहेब आंबेडकर, बुद्धांचा विजय, हे सगळं विजय तेव्हा होऊ शकेल जेव्हा त्यांचे थॉट्स आपल्या आचरणात येतील, आपली विकृती जाईल आणि संस्कृती उभी राहील, तेव्हा समजायचं की बुद्धांचा विजय. त्याशिवाय म्हणता येणार नाही. तर आज बुद्ध पौर्णिमा आहे, सगळ्यांना बुद्ध वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्व अशा एक वैज्ञानिक, अशा एक तार्किक, एक अनुभवी आणि बोधात्मक ज्ञानाच्या मार्गावर आपण सगळे आरूढ आहेत. त्याचा अभ्यास करा, मुलांना सुद्धा इकडे शिकवा. मुलं खूप महत्वाचे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्लास घ्या, छोट्या मुलांचे वेगळे घ्या, स्त्रियांचे घ्या, पुरुषांचे घ्या, आणि पुन्हा एकत्रित काय घ्या, गोष्टी घ्या. कल्चर उभा करा, संस्कृती उभा करा, विचार लोकांपर्यंत जाऊ द्या, आणि आनंदाने पॉझिटिव्ह पद्धतीने आपण हे सगळे कामं करा. टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. आनंद घ्या. कल्चरचा आनंद कधी घेणार, धम्मामध्ये आनंद कधी उत्पन्न होणार. एखादा कार्यक्रम करायचा टेन्शन 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 असतं, सगळ्या गोष्टी हे करता कामा नये.
तर कुणी काय म्हणतं कुणी काय म्हणत नाही या गोष्टीला जास्त महत्त्व नाही. कार्य करणारा जो व्यक्ती आहे तोच या समाजाला घडवू शकतो, तोच बाबासाहेबांचं काम करू शकतो, तोच बुद्धांचं काम करू शकतो. जाता जाता मी तुम्हाला एक शेवटचं एक धम्मपद या ठिकाणी सांगेन आणि मग इथं थांबेन. खरा सनातन धर्म बुद्ध धम्म हे कधी विसरता कामा नये. सनातन म्हणजे खूप परंपरागत जे काय अनेक बुद्ध होऊन गेले, खरा सनातन धर्म हाच आहे. आणि सनातन धर्म शब्द ही बुद्ध धम्मातच आहे. काय आहे सनातन? सनातन न ही वैरेन वैराणी संबंधित खुदाचनम अवैरेन संबंधी एस धम्मो सनातनो. भगवान बुद्धांनी हा शब्द वापरला. सनातन, सनातन बुद्ध धम्म आहे. आणि सनातनो पण वैर नाही, वैर नाही, प्रेम, मैत्री, करुणा, युद्ध नाही, बुद्ध. हे लक्षात ठेवा. जगाला भगवान बुद्धांनी शांती दिली, जगाला भगवान बुद्धांनी मार्गदर्शन केलं आणि मानवाने मानवासाठी कसं वर्तन करावं हे बुद्धांनी शिकवलं. आजची पौर्णिमा या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्याची आहे. जगामध्ये युद्ध हे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि खऱ्या सामजस्यपणा, वैचारिक भूमिका हे बुद्धिवानाचं लक्षण आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे, मी जास्त बोलणार नाही, सगळ्यांना कंटाळवाणं करणार नाही. तर आपण सर्वांनी जाता जाता एवढंच लक्षात ठेवायचं की आपण सर्वांनी बुद्ध धर्माचा अभ्यास करायचा आहे, शमत विपसना करायची आहे. बाबासाहेबांचे थॉट्स, बुद्धांचे थॉट आपल्या जीवनात उतरून आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला घडवायची आहे. आणि सगळ्यांना विहार खुलं करा. इथं जात पात धर्म भेदभाव आपल्यात नसतो. आपण सर्व मानवासाठी काम करतो, जो येईल त्याच्यासाठी आहे. पण जिथं भेदभाव आहे, कुठेही जगामध्ये भेदभाव असेल तिथं मात्र आपण प्रतिकार करायला पाहिजे. कुठल्याही देशात असो तिथं प्रतिकार करणं खूप गरजेचं आहे. कारण आपली भूमिका फक्त भारतात बौद्धमय करणे नसून या जगात धम्म राज्य स्थापन करणं आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. एवढं बोलून थांबतो. तुम्ही शांतपणे ऐकला. धन्यवाद. थँक्यू. जय भीम. आज आपल्या तथागतांची 2587 जयंती साजरी करत आहोत. आणि जे आपण कार्यक्रम जे उपासक उपासकांना जे अपेक्षित असतात, प्रबोधन म्हणजे सर्व धर्माचा प्रचार करणे काय. आताच आदरणीय पंडितजींनी सांगितले खरा धर्मामध्ये पोहोचला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण कुठल्याही घरामध्ये आले पाहिजे. मी आदरणीय पंडितजींनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या जे कार्य आहे त्या धर्मचक्र बुद्धविहारातून चालत आहे. आज या वेळेला जवळजवळ 241 विद्यार्थी, 90 विद्यार्थी आणि बाकीचे विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. मी आमच्या आदरणीय सर कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता ब्राह्मणाचे विद्यार्थी आहेत, जैनाचे विद्यार्थी आहेत, मुस्लिम सुद्धा विद्यार्थी आहेत, ओबीसी आणि जातीय आपले बौद्ध बांधवांचे ग्रुपमध्ये जो 60% आपले आहेत. तर आज वेळेला 100+ असे अधिकारी घडलेले आहेत. यूपीएससी लेवलला एक विद्यार्थी इथून गेलेला आहे. तो पहिला विद्यार्थी म्हणजे आपल्या याच्यातून बाहेर काढला. एमपीसी लेवलला जे उप जिल्हा अधिकारी, आयुक्त, आयुक्त लेवलच्या पद्धतीने 3 विद्यार्थी बाहेर पडलेले. आणि पोलीस डिपार्टमेंट मध्ये डीएसपी पदाची एमपीसी ग्रुप सर्वात परीक्षा हाती, तर एक विद्यार्थी एमपीसी ग्रुप मध्ये डीएसपी लेवलला गेलेले. 12 विद्यार्थी म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून बाहेर पडले. आणि इतर स्पर्धा परीक्षेतले आपण काय करतो, पोलीस भरती तलाठी भरती म्हणा किंवा इतर ज्या काय आहेत त्याच्यात थोडंसं. तर जवळजवळ 20 ते 22 पोलीस डिपार्टमेंट मध्ये लागलेले 8 विद्यार्थी तलाठी म्हणून बाहेर पडलेले. आणि काही बँकिंग क्षेत्रातही सुद्धा अभ्यास करत आहे. बँकिंग क्षेत्रात काय कुठला म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणा किंवा ब्रँच त्याची जी सवलत असते तर 3 विद्यार्थी इथून बाहेर पडलेले. अशा पद्धतीने आमच्या आदरणीय सर देशताई आणि ही जी आमची टीम आहे या मार्फत काम चाललेलं आहे. तर हे आदरणीय सर अध्यक्ष असलेले परंतु प्रत्येक सभासद हा एक अध्यक्ष आहे या दृष्टीने काम करतो. त्याच्यामुळं हे जे काही धर्माचं कार्य, आंबेडकर चळवळीचं कार्य एक जोमाने आणि छान पद्धतीने आम्ही कार्यरत करत आहोत.
आणि हे सर्वांना हे आपलं बुद्धविहार आहे अशी भावना घेऊन प्रत्येक रविवारी जे काही आपले धर्माचे सण असतात ते योग्य साजरे करतात. आपलं बुद्ध पौर्णिमा इकडे तिकडे कार्यक्रम असतात. गेल्या वर्षीपेक्षा जरा थोडीशी गर्दी कमी वाटते तर हरकत नाही. व्यवस्था देखील तर मी एवढं सांगेन की आज बुद्धोत्सवाची आपण मिरवणूक ठेवलेली आहे. संध्याकाळी 7 वाजता असेल मोठा कार्यक्रम आहे आणि भजनदान सुद्धा सर्वांना ठेवलेलं आहे. आता एक आपण आता आपली गणपतीची धर्मदेशना झालेली मी म्हणेल की त्यांच्यासाठी धर्मदेशना म्हणजे आपण कुठे शकतो एकदम नकळत आपण होतो की ते किती जेवढं सांगतात तेवढं आपल्याला आपण आत्मसात करावं. ते म्हणजे माझे जे धर्मदेशना झाले तुम्ही गोळ झालेला असताना किंवा कंटाळा असं नाही सर. प्रत्येक वेळेला तुम्ही जी धर्मदेशना वेगळा विषय आम्हाला सांगत असतात त्या पद्धतीने आम्हाला म्हणजे धर्माचं ज्ञान सांगतात ते खूप म्हणजे मोठं कार्य सर. म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही तुम्हाला म्हणजे आमंत्रित करू आणि तुम्ही आम्हाला आमच्यासाठी खूप सेवा देता. एवढा तुमचा व्यस्त प्रोग्राम आहे. आज त्यांच्याकडे त्यांच्या बिहारामध्ये खूप मोठे कार्यक्रम आहे तरी पण आपल्याला त्यांनी एक तासाभराचं येऊन आपल्याला धर्मदेशना दिली आणि सर्वांना म्हणजे ते धर्मदेशना खूप छानपैकी म्हणजे समजलेली असेल याची मी आशा धरतो. आणि संध्याकाळी मी सर्वांना विनंती करेन मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपली बुद्धविहाराची पूर्ण संपूर्ण आणि परिसरामध्ये आपण यात्रा म्हणतो शोभायात्रा म्हणून एक मिरवणूक आहे. गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठे इथून मी सांगतो होतो की शेवटपर्यंत एवढ्या पद्धतीने आपले लोक ह्या बुद्ध शोभायात्रा करतात जमावतात. यावेळेसही सुद्धा रेकॉर्ड ब्रेक आपण विनंती करावी आणि संध्याकाळचा शोभायात्रेसाठी यावे. सर्वांसाठी पूर्ण दान मिळाले. आता सुद्धा सर्वांना कीर्तन आहे आणि नाटक मिळालं आहे. ते मी थोडक्यात मी आपलं मनोगत व्यक्त केले आणि इथं थांबतो. ट्रस्टी मेंबर अमोल गावडे सर यांना विनंती करेन की आपण आदरणीय मंत्री यांचा सत्कार करावा. पंचशीलाची उपक्रम घेऊन त्यांना आणि गुलाब देऊन सत्कार करावा आणि नंतर जे काही आपण आपल्या घरामार्फत जे धर्मदान दिलेले आहे ते धर्मदान कशी करतील अशी मी त्यांना विनंती करेन. आहे तुमच्या मार्गावर. हां खूप छान खूप छान. आदरणीय गणपतीजी यांना तुम्हाला घ्यायचं असेल तर ते देऊ शकताय आणि त्याचं विचार घ्या. What?
चला या पुढे या पुढे चला या पुढे या पुढे चला हा घेतो चला 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 पलीकडे काउंटर आहे ए दादा पलीकडे दुसरं त्याला भाट टाकून द्या, भाट पलीकडे जा त्याला भाट त्याला भाट काय बाळा थोडा भात देऊन दे त्याला. भात टाकायचं टाक जरा.